नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत मसुदा समिती। बऱ्याच मुलांचा व्हॉट्सअपवरती मेसेज आला की सर आवाजाचा प्रॉब्लेम येतो, म्हणून आपण आज माईक खरेदी केलेला आहे नवीन, डायरेक्ट मोबाईल टू कॉलर माईक। या अगोदरचा माईक ॲम्प्लिफायर थ्रू होता, त्यामुळे थोडं साऊंडिंग वगैरे होत होता। आता तो होणार नाही, अजिबात होणार आहे, डायरेक्ट तुम्हाला आवाज क्लिअर आणि परफेक्ट येईल। तर अजून काही सूचना असेल तर मला व्हॉट्सअपला टाका किंवा कॉमेंट बॉक्समध्ये टाका, आपण त्यानंतर त्याच्यावर काम करून जेवढ्या काही त्रुटी असतील तेवढ्या काढूया। ठीक आहे, आपण लेक्चरला सुरू करूया। आज आपण महत्त्वाचं समिती बघणार आहे, मसुदा समिती। संविधान सभेअंतर्गत, घटना समिती अंतर्गत मसुदा समितीची स्थापना केली। ह्या मसुदा समितीलाच हिंदीमध्ये प्रारूप समिती असे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग कमिटी असे म्हणतात। आता कमिटीचं स्पेलिंग लक्षात ठेवा, कारण हा इंग्लिशचा भाग आहे, मी इंग्लिशचा विषय घेतो, त्यामुळे कमिटी स्पेलिंग आपल्याला विचारतं COMMITTEE, तो पण भाग इथं लक्षात ठेवा, कारण तो एक इंग्लिशचा एक मार्क्स आहे। इंग्लिशमध्ये याला ड्राफ्टिंग कमिटी असे म्हणतात। स्थापना बघूया आपण। मसुदा समितीची स्थापना, मसुदा म्हणजे ड्राफ्ट, घटनेचा कच्चा मसुदा तयार करणे म्हणजे ड्राफ्ट तयार करणे मसुदा। स्थापना 29 ऑगस्ट 1947ला झाली आहे। आता हे 29 तारीख लक्षात ठेवा। तर गेल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं की 47च्या 3 डेट्स महत्त्वाचे आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत। एक 14 ऑगस्ट घटना समिती सार्वभौम झाली, पाकिस्तानची निर्मिती झाली। 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला 1947 आणि 29 ऑगस्ट त्याच महिन्यात भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक 14 दिवसानं मसुदा समितीची स्थापना केली। यांची बेरीज करायचं, 14 अधिक 15 बरोबर किती येतं? 29। अशा या 3 डेट्स लक्षात ठेवा, 14 अधिक 15 29 ऑगस्ट। 29 ऑगस्टला 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर 14 दिवसानं जवळपास 1947लाच मसुदा समितीची स्थापना झाली। हा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला 2019ला आलेला आहे। स्थापना केव्हा झाली? जोड्या लावामध्ये आहे। अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांतातून निवडून आले होते। आता हे संपूर्ण मसुदा किंवा घटना बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात। आणि घटना तयार केली म्हणून आधुनिक मनु हे म्हणतात, कारण मनुस्मृतीला जगातील किंवा विश्वातील पहिले संविधान म्हणतात। तर भारतासाठी पहिलं संविधान तयार करणारा जो काही महत्त्वाचा व्यक्ती आहे बाबासाहेब आंबेडकर, म्हणून त्यांना आधुनिक मनु असेही म्हणतात। आता महत्त्वाचं पॉईंट बघूया आपण। मसुदा समितीचे महत्त्वाचं कार्य काय होते की राज्यघटना किंवा संविधान निर्माण करणे। एकूण सदस्य 7 होते, अध्यक्षासहित एकूण 7 होते। आता मी 7 सदस्यांची अध्यक्षासहित सदस्यांची हिंट्स देणार आहे, तुम्हाला ते हिंट्स लक्षात ठेवायचे आहे। हिंट्स काय लक्षात ठेवायचं आहे? आंबेडकरांच्या मुठीत खेमी मासा। लक्षात ठेवा, आंबेडकरांच्या मुठीत म्हणजे मुठीमध्ये खेमी मासा, माशाचं नाव काय आहे तर खेमी मासा। आंबेडकरांच्या मुठीत खेमी मासा हे कनेक्टेड वर्ड आहे। मुठीमध्ये म्हटलं चालतं, मुठी म्हटलं चालतं आहे नुसतं, मुठी खेमी मासा, आंबेडकरांच्या मुठी खेमी मासा। म्हणजे काय? पहिलं आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, एन गोपाळस्वामी,
अय्यंगार. अय्यर ही हिंट्स जी तयार केलेले आहे आडनावावरून तयार केलेले आहे, आडनावावरून तयार केलेले आहे आपण. म्हणजे अय्यर, दुसरं म्हणजे अय्यंगार. हे दोन्ही स्वामी आहेत लक्षात ठेवा. कृष्णस्वामी, कृष्णालाच आपण गोपाळ म्हणतो. कृष्णस्वामी, गोपाळस्वामी हे दोन्ही नावं सारखीच आहेत. अय्यर, अय्यंगार. आंबेडकर मुख्य व्यक्ती होते, अध्यक्ष होते. आंबेडकरांच्या मुठीत मासा म्हणजे आंबेडकरांच्या मुठीमध्ये सर्व काय होती, ही समिती होती, मुठीमध्ये होती, मुठीत मासा. तिसरं महत्त्वाचं कोण आहे, अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते या समितीचे कॅप्टन मुख्य. आंबेडकरांच्या मुठीत खेमी मासा. आता खेमीचं काय विश्लेषण आहे मी नंतर सांगतो. तर मू म्हणजे काय, के एम मुन्सी. टी म्हणजे काय, टी टी कृष्णमाचारी. टी म्हणजे काय, टी टी कृष्णमाचारी. टी टी कृष्णमाचारी. आता ह्या व्यक्तीचं काय वैशिष्ट्य आहे, इथं हा खेमी मासा आहे लक्षात ठेवा. खेमी मासाला दोन मिशी आहेत, इकडे एक मिशी आहे आणि इकडे एक मिशी आहे. दोन मिशी आहेत असं लक्षात ठेवा. माशाचं नाव काय, खेमी मासा. कारण इथं महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. हा जो व्यक्ती आहे टी टी कृष्णमाचारी, हा कुणाऐवजी आलेला आहे, याच्यापूर्वी 1948ला डी पी खेतान, काही ठिकाणी खैतान आहे, खेतान आहे, हे दोन्ही समजून घ्या. डी पी खेतान यांचा मृत्यू झाला, त्याऐवजी हे टी टी कृष्णमाचारी आले. टी टी कृष्णमाचारी ही व्यक्ती आली. डी पी खेतानचा मृत्यू झाला. हिंट्स लक्षात ठेवताना सुद्धा असं लक्षात ठेवा, कोण कुणाऐवजी आले. हे खे म्हणजे खेऐवजी कोण आले, टी टी कृष्णमाचारी. आणि मित्रऐवजी कोण आलेले आहेत, माधवराव. हा खेमी मासा, ह्याला कंस टाकलेला आहे. आपल्याकडे कसं एखादा व्यक्ती मेला उतार्यावर त्याला कंस टाकतात आणि दुसरे नवीन नावं येतात, तसे हे कंस टाकलेलं आहे. हे लोक गेलेले आहेत किंवा मेलेले आहेत. ह्यातला हा व्यक्ती राजीनामा देऊन गेलेला आहे, हा व्यक्ती मेलेला आहे. त्यामुळं खेऐवजी टी आलेला आहे, मी ऐवजी मा आलेला आहे. हे इथं गोष्ट लक्षात ठेवा. खेतानचा मृत्यू झाला, खेतानऐवजी हे टी टी कृष्णमाचारी नवीन प्लेयर आला थोडक्यात. आता हे लक्षात कसं ठेवायचं, एक तर डी टी लक्षात ठेवा, नसेल तर ह्याला पण हिंट्स घ्या. खेत में कृष्ण आया. खेत में कृष्ण आया. खेत म्हणजे खेतांच्या ऐवजी कोण आले, कृष्णमाचारी. किंवा दुसरी हिंट्स काय, खेत में कृष्ण आया, हे एक हिंट्स लक्षात ठेवा. मृत्यू हे रू लक्षात ठेवा आणि कृष्णला पण रू आहे. जो मृत्यू झाला आहे, ज्याचा मृत्यू झाला आहे त्याच्याऐवजी कृष्ण आला आहे, कृष्णमाचार्य आले, हे रू. किंवा खेतांचा मृत्यू कृष्णाच्या चरणात झाला. खेतांचा मृत्यू कृष्णाच्या चरणात झाला. खेतांचा मृत्यू झाला कुठं झाला, कृष्णाच्या चरणात. म्हणजे टी टी कृष्णमाचारी, खेतांऐवजी कृष्णमाचारी आले. एवढे परफेक्ट लक्षात ठेवा. आता पुढचा व्यक्ती हे गेलेले आहेत, कोण आहे, मा म्हणजे काय आहे, एन माधवराव. मा म्हणजे एन माधवराव. याचेही काय झालेलं आहे, प्रकृती अस्वस्थतेमुळं प्रकृती अतिशय साथ देण्याची झाली म्हणून मित्र आहेत, मित्र किंवा मित्रा, काही ठिकाणी हिंदीमध्ये मित्रा पण असा आहे. मित्र यांनी राजीनामा दिला आणि राजीनाम्यानंतर एन माधवराव आले. एन माधवराव
हे मित्तरऐवजी आले. यांचं नाव आहे BL मित्तर किंवा हिंदीमध्ये मित्रा म्हणतात. यांनी राजीनामा दिला आणि N माधवराव आले. म्हणजे इथं मित्तरऐवजी कोण आले? माधवराव. आणि खेतानाऐवजी कोण आले? TT कृष्णमाचारी. हा व्यक्ती मेलेला आहे, यांनी राजीनामा दिलेला आहे. रा म्हटलं की लक्षात ठेवा, राव हा राजीनाम्यानंतर आलेला आहे. हा रा राजीनामा. किंवा मामी लक्षात ठेवायचं. मामी शॉर्टकट. मामी म्हणजे माधवराव आला, कुणाच्या ऐवजी आला आहे? मित्रच्या ऐवजी आलेला आहे. माधवराव मित्रच्या ऐवजी आलेला आहे. किंवा पूर्वी एक पिक्चर होता मीरा का मोहन. आपण काय लक्षात ठेवायचं? मीरा का मोहन ऐवजी माधव. कृष्णाचीच नाव आहेत हे सगळे. मीरा का मोहन ऐवजी मीरा का माधव. मीरा का माधव. मी म्हणजे मित्रनं राजीनामा दिला. त्याच्याऐवजी कोण आला? माधव आला. असं लक्षात ठेवा. हे दोन महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. हे नवीन आलेले आहेत. हे जुने ॲक्च्युली खेतान आणि मित्तर होते. N माधवराव. त्यानंतर शेवटचं काय? सईद. काही ठिकाणी अहमद आहे, काही ठिकाणी मोहम्मद आहे. सादुल्लाह. असे एकूण 7 सदस्य आहेत. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, N गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, KM मुन्सी, TT कृष्णमाचारी हे खेतानऐवजी आले. N माधवराव हे मित्रऐवजी आले. आणि सईद मोहम्मद सादुल्ला असे एकूण 7 सदस्य आहेत आंबेडकरासहित. आंबेडकरांच्या मुठीत खेमी मासा म्हणायचं किंवा आंबेडकरांच्या मुठीत मासा. त्याचा काय अर्थ नाही, फक्त आपल्याला कनेक्टेड वर्ड्स घेतलेला आहे. आंबेडकरांच्या मुठीत मासा म्हणजे संपूर्ण समिती होती मासा, असं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आपण बघूया. मित्तल आणि कृष्णमाचारी ह्या दोघांचं वैशिष्ट्य मी सांगितलं. आता मित्तलचं काय आहे? मित्तर हा व्यक्ती किंवा कृष्णमाचारी व्यक्ती हे कायदेतज्ञ नव्हते. तरीही मसुदा समितीमध्ये होते. कायदेतज्ञ नव्हते. मित्तरचं वैशिष्ट्य अशी एकमेव व्यक्ती जी कायदेतज्ञ नव्हती मात्र मसुदा समितीमध्ये होती. कृष्णमाचारीचं वैशिष्ट्य काय? अशी एकमेव व्यक्ती जी घटना समितीमध्ये होती, सदस्य होती आणि परत मसुदा समितीमध्येही सदस्य होती मात्र कायदेतज्ञ नव्हते. असे दोन्ही वेगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. बऱ्याच वेळा MPSC आयोगाने प्रश्न विचारला एक की पंडित नेहरू हे मसुदा समितीचे सदस्य होते की नाही? पंडित नेहरू हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. आपल्याला यामध्ये काय पंडित नेहरू दिसतात का? कुठेही नाही दिसत. त्यामुळे पंडित नेहरू हे सदस्य नव्हते. जे 7 आहेत ॲक्च्युली 6 सदस्य आणि 1 अध्यक्ष असं हे स्ट्रक्चर आहे. मसुदा समितीला 6 महिन्यापेक्षा कमी वेळ लागला. संपूर्ण हे ड्राफ्टिंग करायला मसुदा तयार करायला 6 महिन्यापेक्षा कमी वेळ लागला. जवळजवळ 144 दिवस लागले. 144 दिवसामध्ये मसुद्याचं काम चाललं, मसुद्याचं कामकाज चाललं मसुदा समितीचं. यामध्ये सगळा मसुदा तर ड्राफ्टिंग सगळं तयार केलं आणि परत हे घटना समितीला सादर केलं. काही ठिकाणी 141 दिवस असा उल्लेख आहे. तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आता 144 दिवस मसुदा समितीला लागले काम. मसुदा समितीचे कामकाज चालले किंवा ड्राफ्टिंग तयार करण्यासाठी 144 दिवस काम केले. दुसरं एक असा ऑब्जेक्टिव्ह आहे की ते ड्राफ्टिंग मसुदा समितीने संविधान सभेला सादर केले. परत संविधान सभेने यावर 114 दिवस चर्चा केली. संविधान सभेने यावर 114 दिवस चर्चा केली. ही दोन्ही वेगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. मसुदा समितीने 144 दिवस काम केले, याच्यावरती कामकाज चालले. परत ते ड्राफ्ट दिल्यानंतर संविधान सभेने त्यावर 114 दिवस काय केली? चर्चा केली. हे दोन्ही वेगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. दोन्ही ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. दुसरं एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे व्यक्तिगत कच्चा मसुदा. सर्वप्रथम कच्चा मसुदा रफ ड्राफ्ट
कोणी तयार केला होता? तर आपल्या राज्यघटनेचे जे सल्लागार होते BN राव, बेनेगल राव यांनी कच्चा मसुदा तयार केला होता ड्राफ्टिंग अगोदर. तो ड्राफ्टिंग कच्चा मसुदा आंबेडकरांना दिला, मसुदा समितीला दिला आणि मसुदा समितीने त्याच्यावरती सगळं काम करून 144 दिवस कार्य करून परत चांगला अतिशय व्यवस्थित ड्राफ्टिंग करून सगळं सिलेक्टेड मुद्दे घेऊन सूचना घेऊन अतिशय चांगली घटना तयार केली. असा एक प्रश्न येईल की व्यक्तिगतरित्या सर्वप्रथम कच्चा मसुदा कोणी तयार केला होता? कोणी तयार केला होता? तर BN राव यांनी. यामध्ये जवळपास 243 कलमे होते आणि 13 परिशिष्टे होती. आता हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा. राज्यघटनेमध्ये महत्त्वाचं काय आहे की हिंदी आणि मराठी 2 शब्द येतात, त्यामुळं मुलं बरेच कन्फ्युजन होतात. त्यामुळे हे दोन्ही शब्द लक्षात ठेवावे लागणार आहेत. कलमे म्हणजेच अनुच्छेद हा शब्द हिंदीमध्ये आहे आणि परिशिष्टे म्हणजेच अनुसूचिया. कारण आयोग हे बऱ्याच ठिकाणी अनुच्छेद शब्द वापरलेला आहे परीक्षेमध्ये, आयोगाच्या पेपरमध्ये, आणि परिशिष्टे म्हणजे अनुसूचिया. दोन्ही शब्द हे लक्षात ठेवा. कलमे म्हणजे अनुच्छेद, परिशिष्टे म्हणजे अनुसूचिया. इथंसुद्धा मसुदा समिती म्हणजे प्रारूप समिती. बऱ्याच ठिकाणी आपल्याला बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होते की सत्र आणि अधिवेशन. सत्र हा हिंदी शब्द आहे आणि अधिवेशन हा मराठी शब्द आहे. त्यामुळं एकूण संविधान सभेची सत्रे किती झाली तर 11 झाली, सत्रे किंवा अधिवेशने. कारण बऱ्याच तुम्ही हिंदी लेक्चर्स वगैरे ऐकल्यानंतर, बुक्स बघितल्यानंतर सत्र हा शब्द आहे हिंदीमध्ये आणि अधिवेशन. आणि बैठक हा मराठीमध्ये शब्द आहे, बैठक हा वेगळा आहे. सत्र म्हणजेच अधिवेशन, कलमे म्हणजेच अनुच्छेद, परिशिष्टे म्हणजेच अनुसूच्या. BN रावनं जे काही कच्चा मसुदा तयार केला त्या 243 कलमे होते आणि 13 परिशिष्टे होते. असं हे स्ट्रक्चर होतं त्याचं. आपण आता हा भाग पार्ट 1 कंप्लीट झालेला आहे. पार्ट 2कडे बघूया आता. तर यानंतर मसुदा समितीने एकूण 3 मसुदे तयार केले. आता तुम्हाला 3 मसुदे ह्या 3 डेट्स आणि 3 वाचन ह्या 3 डेट्स, अशा एकूण 6 डेट्स परफेक्ट लक्षात ठेवायला पाहिजे. या लेक्चरमध्ये एकूण 7 डेट्स आहेत, त्या परफेक्ट लक्षात ठेवायला पाहिजे. जी महत्त्वाची डेट आहे 29 ऑगस्ट 1947. मसुदा समितीने एकूण 3 मसुदे तयार केले, ड्राफ्ट्स कच्चे, आणि ते संविधान सभेला दिले. आम्ही अशा पद्धतीने घटना तयार केल्या, त्यामध्ये काही त्रुटी असेल तर सांगा, करेक्शन करून आपण अंतिम घटना तयार करूया. पहिला मसुदा जो तयार केला मसुदा समितीने, डॉक्टर आंबेडकरांनी तयार करून संविधान सभेला दिला 21 फेब्रुवारी 1948. आता हे लक्षात ठेवताना ही जी डेट्स आहे फक्त 47 आहे, स्टार्टिंगची डेट 1947चे आहेत. ह्या तिन्ही डेट्स 1948चे आहेत. हे ग्रुप्स लक्षात ठेवा. पहिला जो मसुदा सादर केला मसुदा समितीने संविधान सभेला 21 फेब्रुवारी 1948, हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. 21 फेब्रुवारी 1948ला केलेला आहे. दुसरा मसुदा सादर केला तो 24 ऑक्टोबर 1948ला सादर केलेला आहे. तो 24 ऑक्टोबर 1948ला सादर केलेला आहे दुसरा मसुदा. आता 21 फेब्रुवारीनी हे ऑक्टोबर कसं लक्षात ठेवा. 21 फेब्रुवारीनंतर 48लाच मसुदा समितीने की घटनेमध्ये काही त्रुटी वगैरे असतील किंवा काही सूचना सुचवायच्या असेल तर भारतीय जनतेला 8 महिन्याची वेळ दिली की तुम्ही ह्यात काही त्रुटी सूचना तुमच्या असतील तर सुचवा म्हणून. 8 महिन्यानंतर बरोबर दुसरा मसुदा सादर केला आहे. भारतीय जनतेच्या सगळ्या सूचनांचा किंवा ज्या काही शंका आहेत त्यांचा अभ्यास करून दुरुस्ती करून 8 महिने, फेब्रुवारी महिन्यानंतर 8 महिने, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, 8वा महिना आहे तो. बरोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये दुसरा मसुदा सादर केलेला आहे सर्व सूचनांचा विचार करून 24 ऑक्टोबर 1948ला. ही डेट लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा आणि अंतिम मसुदा ड्राफ्ट, जे काय कच्चा आपण म्हणतो नोट्स वगैरे काढतो तसं राज्यघटनेचा ड्राफ्ट मसुदा, तिसरा आणि अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948ला सादर केला. 4 नोव्हेंबर 1948.
हे 3 मसुद्यांच्या डेट्स आणि 3 वाचनांच्या डेट्स अशा एकूण 7 डेट्स तुम्हाला परफेक्ट माहीत पाहिजेत. त्याला कोणते ऑप्शन नाही, कारण आपण अधिकारी व्हायचं आहे म्हटलं आपल्याला थोडंसं बौद्धिक कष्ट राहणार आहे. अतिशय सोप्या भाषेत सगळे इतिहास, भूगोल, त्यानंतर राज्यघटना वगैरे सगळ्या, आणि सगळ्या डेट्स तुम्हाला मी अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, माझं लेक्चर परफेक्ट ऐकावं लागेल. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे, माझं पुस्तक घ्यायला लागेल, त्याच्या पाठीमध्ये टॉपिक वाईज सगळ्या टेस्ट दिलेत. असं तुम्ही एकदा हे माझं लेक्चर प्लस पुस्तक प्लस टेस्ट असं तिन्हींचं कॉम्बिनेशन केला की या राज्यघटनेवरती एकही मार्क्स तुमचा जाणार नाही याची मी गॅरंटी देतो. कारण आजपर्यंत असं मला आढळलं नाही की मी जेवढे लेक्चर्स घेतलेले आहेत की एका दुसरा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये जो नवीन येतो, जो माझ्या लेक्चरमध्ये नसतो, 1-2 प्रश्न असतात, त्याच्यावरसुद्धा मी काम करायला लागलो. जवळजवळ आउट ऑफ मार्क्स कसे पडतील हेच मी विद्यार्थ्यांना शिकवतो आणि तुम्हाला हेच फॉलो करायला लागेल. कारण हे प्रूव्हन्स डेट आहे, सगळ्या ह्या प्रूव्हन आहे. त्याच्या पलीकडं आता दुनिया संपलेली आहे आणि ह्या डेट कॉन्स्टंट आहेत. तुम्हाला ह्या डेट्स बदलणार नाहीत. आज ही डेट्स परफेक्ट तुमच्या लक्षात राहिली की परत ही डेट्स मरेपर्यंत बदलणार नाही. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947लाच झाली आहे. हे मरेपर्यंत डेट्स कॉन्स्टंट राहणार आहे, हे बदलणार नाही. मग आज एकदा आपलं कॉन्फिडेन्शियल झालं की 29 ऑगस्ट 1947लाच झालेलं आहे, ज्या दिवशी ज्या महिन्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या महिन्यामध्येच हे 14 दिवसानंतर स्थापना केलेली आहे. त्यामुळे एकदा कॉन्स्टंट झालं की हे मरेपर्यंत तुमच्या लक्षात राहणार आहे आणि ही डेट बदलणार नाही. यातला कुठलेही डेट डाटा बदलणार नाही, कारण हा सगळा इतिहास झालेला आहे, हे सगळं होऊन गेलेलं आहे. आता पाठीमाग रिव्हर्स होऊन काही करेक्शन होणार नाही, आहे असंच राहणार आहे. फक्त तुमचा उद्या कॉन्फिडन्स वाढणार आहे, तुमची कॉन्फिडन्स लेवल, करेक्शन, परफेक्शन सगळं होऊन तुमचं ह्याच्यावर कमांड येणार आहे आणि एक कॉन्फिडन्स येणार आहे. त्यामुळे ह्या डेट्स एकदा परफेक्ट लक्षात ठेवा. हे 21 फेब्रुवारी, 24 ऑक्टोबर आणि 4 नोव्हेंबर हे तिन्ही जे काय 1948चीच आहेत. 1948, 48 आणि महिने कसे लक्षात ठेवायचे मी सांगतो. आता ही जी डेट आहे 4 नोव्हेंबर, अंतिम मसुदा त्या दिवशी त्यांनी मांडला किंवा दिला संविधान सभेला, त्याच दिवसापासून पहिले वाचन सुरू झालेलं आहे. त्यामुळं एक डेट आपली वाचली, सोपं झालं उलटं. या 3 मसुद्यावरती यावर 3 वाचने झाली. सगळं डिस्कशन करण्यासाठी सर्व घटना समितीचे सदस्य बसले तिथं. कुणाला काय शंका असतील, त्रुटी असेल वगैरे सगळं हे करण्यासाठी या 3 मसुद्यावरती परत 3 वाचने झाली. आता 3 वाचन, पहिले वाचन जेव्हा अंतिम मसुदा मांडला आंबेडकरांनी त्याच दिवशी पहिले वाचन सुरू झालेले आहे. मांडले, हे घ्या तिसरा आणि अंतिम मसुदा, माझं काम संपलेलं आहे. आम्ही सगळं व्यवस्थित करून शंका जनतेच्या शंका किंवा शिफारसी सूचना विचारात घेऊन हे सगळं मी तयार केलेलं आहे. मी म्हणण्यापेक्षा म्हणजे आंबेडकरांनी, कारण आंबेडकरांचं नाव का महत्त्वाचं येतं, कारण 7 सदस्यापैकी बरेच एकानं राजीनामा दिला, एक मेला, एक अमेरिकेला निघून गेला आहे, 2 त्यांचे लांबचे प्रांत होते आलेच नाहीत आणि 2 त्यामध्ये इंटरेस्टच नव्हते. त्यामुळे सगळी राज्यघटना स्वतः आंबेडकरांनी जबाबदारी घेऊन पार पाडलेले आहे. त्यामुळे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत आणि आधुनिक म्हणून आणि फार मोठं कार्य आहे. कारण हे लवकर झालं म्हणून अजून एक 8-9 वर्षांनी झाले असतं आंबेडकरांचं निधन झालेलं आहे. 9 वर्षांनी फार महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य करून ते गेलेले आहेत. त्यामुळं त्यांचं इथं आपल्याला फार मोठं योगदान आहे. हे सगळं घटना आंबेडकरांच्याच मार्फत सगळी दिली गेली जवळजवळ, कारण तेच दिवसभर सगळा अभ्यास करत बसत होते. जवळजवळ जगातल्या 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास आंबेडकरांनी करून सगळं हे मसुदा तयार केला. मसुदा म्हणजे भारतीय राज्यघटनाच फक्त कच्च्या स्वरूपात, आणि मूळ राज्यघटना ही इंग्रजीमध्ये आहे. नंतर पंडित नेहरूंना असं वाटलं की हस्तलिखित असावी, म्हणून पंडित नेहरूंनी जे काय प्रेम बिहारी रायजादा आहेत त्यांच्याकडून इटॅलिक शैलीमध्ये हस्तलिखितामध्ये लिहून घेतली. हे तुम्हाला माहीत असू दे. नक्षीकाम कुणी केलं हे पाठीमागच्या लेक्चर्समध्ये मी सांगितलेलं आहे. कारण ती पंडित नेहरूंची इच्छा होती हस्तलिखितामध्ये असावी. आंबेडकरांचं कमांड इंग्लिशमध्ये होतं, त्यामुळे त्यांनी सगळे इंग्लिशमध्येच राज्यघटना तयार केलेली आहे. आता यावरती 3 वाचने झाली. पहिले वाचन केव्हा झाले? ज्या दिवशी आंबेडकरांनी मसुदा दिला त्याच दिवशी पहिले वाचन सुरू झाले. पहिले वाचन 4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948 हे पहिले वाचन आहे. ही डेट 4 नोव्हेंबर 48 आहे. हीच डेट खाली घ्यायची आहे. 4 नोव्हेंबर त्याच दिवशी सुरू झालं, 4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948. दुसरे वाचन
आपण कुठं आलं, हां 15 नोव्हेंबर 1948 ते 1949. आता इथं बोर्ड तुम्हाला दिसते की नाही पहा, कारण इथे 49 आहे. 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949. आता दुसऱ्या वाचनानंतर इथे एक पॉईंट्स घेतलेला आहे. दुसऱ्या वाचनानंतर घटना समितीने परत जनतेला आवाहन केलं की तुम्हाला काय अजून सूचना वगैरे सुचवायच्या असेल तर तुम्ही त्या सूचना सुचवा, आम्ही त्यामध्ये ॲड करतो. पण त्यावेळेची सुद्धा जनता फारच जागृत होते बघा. भारतीय जनतेने दुसऱ्या वाचनानंतर जवळजवळ 7,600 भारतीय जनतेने त्यावेळेस दुसऱ्या वाचनानंतर जवळजवळ 7,653 सूचना सुचवल्या. म्हणजे किती लोक जागृत होते बा. सर्वांनी लेटर्स लिहून किंवा काही ह्याच्याद्वारे पत्राद्वारे वगैरे जे काय आहेत सूचना सुचवल्या. काही पुस्तकात 7,535 असेही आहे. हे दोन्ही आकडे लक्षात ठेवा. 7,653 असं डिसेंडिंग ऑर्डरनं लक्षात ठेवा. 7, 6, 5 वगैरे, 4 नाही, फक्त 4 ऐवजी 3. नाहीतर हे आपल्या सिक्वेन्सच लक्षात ठेवा. 7, 6, 5, 4 ऐवजी 3 एवढ्या सूचना सुचवल्या. सूचना किंवा शिफारसी. मात्र घटना समितीने त्यातल्या महत्त्वाच्या काही निवडक सूचना शिफारसी निवडल्या, निर्वाचन केल्या आणि त्याच्यावर डिस्कस केलं, सविस्तर चर्चा केली. आणि ती शिफारसी कलमाच्या माध्यमातून घटनेमध्ये नोंद केल्या किंवा घटनेमध्ये समाविष्ट केल्या. त्या किती आहेत तर 2473 आहेत. त्यापैकी 2473 सूचनावर सविस्तर चर्चा केली, निर्वाचन करून, आणि त्या घटनेमध्ये काय केल्या, समाविष्ट केल्या. ह्या दोन्ही आकडेवर लक्षात ठेवा दुसऱ्या वाचनानंतर. आता हे दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949. इथं डेट्स लक्षात ठेवा. 48 आहे, इथं 49 आहे दुसऱ्यामध्ये. नेक्स्ट स्टेजला डेट बदललेले आहे. आणि तिसरे वाचन आहे महत्त्वाचं. तिसरे वाचन आणि शेवटचे सत्र किंवा अधिवेशन त्याच दिवशी आहे. तिसरे वाचन केव्हा सुरू झाले, 14 नोव्हेंबर. हे लक्षात ठेवा. 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 हे तिसरे वाचन आहे. आणि संविधान सभेचे किंवा घटना समितीचे अखेरचे सत्र, अखेरचे म्हणजे 11वे सत्र किंवा अधिवेशन आहे. हाच पिरियड आहे. 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949. आता ह्यामध्ये विशेष महत्त्वाचं काय, ह्या डेट्स कशा लक्षात ठेवायच्या. तुम्हाला सांगितलं हे 6 डेट्स कसं लक्षात ठेवा. पहिला जो 3 मसुदांचा ग्रुप आहे हा 1948चा ग्रुप आहे. हा 1948चा ग्रुप आहे. तिन्ही डेट्स 1948 आहेत. 21 फेब्रुवारी, 24 ऑक्टोबर, त्यानंतर 4 नोव्हेंबर 1948. परत वाचनामध्ये पहिल्या 3 डेट्स 1948च्या आहेत आणि शेवटच्या 3 डेट्स 1949 आहेत. 2-2 भाग करायचं, 3-3चा ग्रुप. पहिल्या 3 डेट्स 1948, शेवटच्या 3 डेट्स 1949. हे 1948 आहे, हे 1948 आहे. त्याच महिन्यात हे 1948 आहे. इथून हे 1949 आहे. 49. पहिल्या 3 डेट्स 1948च्या आहेत आणि दुसऱ्या 3 डेट्स 1949च्या आहेत. असं ग्रुप करा. आणि महिने कसे लक्षात ठेवायचे तर ह्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल नोव्हेंबर महिना सर्वात जास्त वेळ आलेला आहे. हा नोव्हेंबर महिना आहे. इथं लगेच नोव्हेंबर महिना 4 नोव्हेंबर 30 डेट्स घेतलेले आहेत. 2 वेळा डेट आलेली आहे लगेच. नोव्हेंबर, हे नोव्हेंबर, हे नोव्हेंबर, हे नोव्हेंबर आणि हे नोव्हेंबर.
नोव्हेंबर 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 नोव्हेंबर, एकच डेट फक्त ऑक्टोबर महिन्याची आहे. वरच्या ह्याच्यामध्ये पण एक ऑक्टोबर महिन्याची डेट आहे आणि खाली पण एक ऑक्टोबर महिन्याची डेट आहे. ह्या ऑक्टोबर महिन्याच्या 2 डेट्स आहेत, 24 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबर. महिन्याचं काय अडचण नाही, ही फक्त 17 ऑक्टोबर सोडली तर सगळे महिने नोव्हेंबरचे आहेत, मात्र साल वेगळे आहेत. हे नोव्हेंबर 48चं नोव्हेंबर आहे, हे नोव्हेंबर 49चं नोव्हेंबर आहे, हे लक्षात ठेवा. 4 ते 9 नोव्हेंबर, 15 ते 17 हे लक्षात ठेवा. इथं 15 + 2 17 असं. 14 आणि 26, 14 नोव्हेंबरला सुरू झालेलं आहे, 26 नोव्हेंबरला आपण काय केलेलं आहे, अखेरचं सत्र अधिवेशन संपलेलं आहे. 26 नोव्हेंबरला आपण घटना स्वीकृत किंवा संमत केलेली आहे. घटना काय केलेली आहे, स्वीकृत किंवा संमत केलेली आहे, घटना स्वीकारलेली आहे. अखेरचं सत्र पण झालं त्या दिवशी आणि तिसरे वाचन पण झालं, त्यामुळं घटना आपण स्वीकारलेली आहे त्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949ला. त्या दिवशी किती सदस्य हजर होते, तर 299 पैकी 284 सदस्य हजर होते, उपस्थित होते. परत 24 जानेवारी 1950ला ॲक्च्युली सह्या झालेल्या आहेत त्यामध्ये 284 सदस्यांच्या. मात्र त्या दिवशीचं अटेंडन्स किती होतं, 299 पैकी 284. दुसऱ्या वाचनानंतर किती शिफारशी सुचवल्या किंवा सूचना आल्या, तर 7653. 7, 6, 5, 4 ऐवजी 3 लक्षात ठेवा, किंवा 7535 काही ठिकाणी आहे. इथं 2473, हे 53, हे 73 लक्षात ठेवा. एवढ्या सूचनावरती निर्वाचन केल्या निवडल्या काही महत्त्वाच्या सूचना किंवा शिफारशी, त्यावर चर्चा केली सविस्तर आणि त्या सूचना घटनेमध्ये समाविष्ट केल्या. असे इथं सगळ्यात महत्त्वाच्या मी डेट्स वगैरे सगळ्या कवर केलेल्या आहेत. आता तुम्हाला ह्या 3 डेट्सचा एक ग्रुप करायला लागेल, ह्या 3 डेट्सचा एक ग्रुप करायला लागेल. आणि ही एक महत्त्वाची डेट्स 29 ऑगस्ट 1947. आता याच्यावरचे जे प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न मी इथं कवर केलेले आहेत माझ्या लेक्चरमधून. बऱ्याच वेळा आलेलं आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मसुदा बनवण्याचे प्रमुख असा जर शब्द आला, मसुदा बनवण्याचे प्रमुख म्हणजे चीफ ड्राफ्ट्समन, तर ह्या प्रश्नाचं ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहेत. कारण मसुदा बनवण्याचे प्रमुख चीफ ड्राफ्ट्समन कोण आहेत, S.N. मुखर्जी, आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि व्यक्तिगतरित्या सर्वप्रथम कच्चा मसुदा कोणी तयार केला, तर हे ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहे. भारतीय राज्यघटनेचे सल्लागार कोण होते, वैधानिक सल्लागार कोण होते, B.N. राव यांनी हा व्यक्तिगतरित्या कच्चा मसुदा तयार केला. आता बऱ्याच वेळा मी ऐकलं की बऱ्याच मुलं म्हणतात की बाबा ऑब्जेक्टिव्ह रिपीट होत नाही. हे भारतीय राज्यघटनेचे सल्लागार, वैधानिक सल्लागार कोण होते, B.N. राव. हे जवळजवळ 30 ते 40 वेळा प्रश्न आयोगानं विचारलेला आहे. कोण म्हणतं रिपीट होत नाही. डॉक्टर बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कमीत कमी 17 ते 20 वेळा प्रश्न आलेला आहे. हे B.N. राव 25 ते 30 वेळा प्रश्न आलेला आहे. आता जवळजवळ 150 ते 200 जे काय आयोगाने आत्तापर्यंत प्रश्नपत्रिका तयार केलेले आहेत, जवळपास 1993 पासून ते सर्व प्रश्नपत्रिका मला तोंडपाठ आहेत. एवढ्या वेळा मी ते चाललेलं आहे. प्रश्न रिपीट होतात, फक्त वेगवेगळ्या डिझाईन करून वेगळं मांडलं जातात. कारण प्रश्न ह्यातलीच पडणार आहेत, हेच प्रश्न पडणार आहेत. फक्त तुम्हाला ते परफेक्ट माहीत पाहिजेत. कारण मुलांचं परफेक्ट नसतं, असं तळ्यात मळ्यात असतं. त्यामुळे तिथं ऑब्जेक्टिव्ह आलं की मुलं हलतात, डगमगतात, कॉन्फिडन्स लूज होतं आणि प्रश्न चुकतो. मात्र तो प्रश्न परत आपल्या लक्षात येतो की असं आहे, हे आपलं बरोबरच होतं, तोपर्यंत एक अटेम्प्ट जातो आणि फार वेळ गेलेला असतो. त्यामुळं पहिल्यांदाच गोष्टी एवढ्या परफेक्ट करायच्या की तुमचा डाटा कमी असू दे, मात्र परफेक्ट आणि कॉन्फिडेन्शियल पाहिजे, तर तुमचा रिझल्ट फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुद्धा निघतो. ठीक आहे, तर मी सगळं कवर केलेलं आहे, हिंट्स दिलेले आहेत. आंबेडकरांच्या मुठीत खेमी मासा म्हणायचं, किंवा आंबेडकरांच्या मुठीत मासा म्हणा, नुसतं चालतं. हे नाही लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालतं. आंबेडकरांच्या मुठीत मासा. म्हणजे काय, हे अय्यर, हे अय्यंगार, आंबेडकर. मु म्हणजे मुन्सी, टी म्हणजे टी कृष्णमाचारी, नंतर मा म्हणजे माधवराव, आणि सा म्हणजे काय, सादुल्ला. हे टी इनिशियल घेतले आपण यात एक, तर ती गोष्ट लक्षात ठेवा. खेमी म्हणजे खेतान मृत्यू झाला, त्याच्याऐवजी टी कृष्णमाचारी आले, आणि मित्रांना राजीनामा दिला, त्याच्याऐवजी कोण आले, माधवराव. ठीक आहे, आता यामध्ये मी सगळं कवर केलेलं आहे.
अजून काय याविषयी तुम्हाला माहिती वगैरे हवी असेल तर माझ्या डिटेलमध्ये, माझ्या पुस्तकात डिटेलमध्ये मी दिलेलं आहे. ह्या पुढचं लेक्चर आपण वित्त आयोगावरती घेणार आहे. त्यानंतर NDC नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, राष्ट्रीय विकास परिषद आणि नियोजन आयोग आणि पंचवार्षिक. त्यानंतरचं मग आपण भारतीय राज्यघटनेवरील प्रभाव, अशा प्रकारे मी लेक्चर्स लवकरात जेवढं शक्य होईल तेवढं टाकणार आहे. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे.